त्या सप्त्याला आमच्या इकडचे काही लोक गेलेले होते, तर तिकडे गेले असताना तिकडे त्यावेळी करंजाचा प्रसाद होता. करंजा घेऊन येत होते. करंजा घेऊन येत असताना संध्याकाळ झाली, संध्याकाळची कातर वेळ झाली असतात, त्यांच्याकडे एकाने कोणीतरी करंजा मागितला. त्यांनी करंजा नाही दिले, कारण त्यावेळी कसं असं मुबलक प्रमाणात, जास्त असं विपुल प्रमाणात नव्हतं, किरकोळ असं सगळं असायचं धान्य वगैरे. त्यामुळे तसं त्यांनी दिलं नाही. त्यांना माझ्या मुलांना पाहिजे आणि मला दिलेला प्रसाद असं झाला. तो घेऊन आला घरी. घेऊन आल्यानंतर त्यांनी तो प्रसाद खाल्ला आणि खाऊन नंतर त्याच्यानंतर त्यांना त्रास व्हायला लागला. म्हणजे इकडे ती साथ आली, अगवणीची साथ लागली. मित्रांनो, वाडकरांचा सप्ताह म्हणजे एक वेगळा जोश आणि वेगळा जल्लोष असतो. वर्षभर या कार्यक्रमाची अगदी आतुरतेने वाट पाहिली जाते. आज आहे कामिका एकादशी आणि या एकादशी निमित्त आनंदवाडीचा देवगडमधला सगळ्यात मोठा सप्ताह इकडे साजरा केला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये या सप्ताहातील काही क्षण आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कोबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा देवगड येथील आनंदवाडी या गावी आहे. मित्रांनो, गाव जरी छोटा असला ना तरी याचे नाव लौकिक अगदी जबरदस्त आहे. आत्ता वाजलेले आहेत 11:15 आणि मी 11:30च्या दरम्यान इकडे आलो आहे. आज आहे कामिका एकादशी आणि या कामिका एकादशी निमित्त आनंदवाडीतला सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे हरिनाम सप्ताह या दिवशी साजरा केला जातो. 1.5 दिवसाचा हा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि बरेचसे चाकरमानी, बरेचसे गावातल्यांची मित्रमंडळी या उत्सवासाठी अगदी गावात येतात. अक्षरशः गावात काय म्हणतात ते खूप छान आनंदाचं वातावरण तयार होतं. आज आपण या व्हिडिओच्या निमित्ताने या सप्ताहातील काही क्षण आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. मित्रांनो, जशा 4 दिशा आहेत ना तसे या आनंदवाडीत 4 वाडे आहेत. म्हणजे पूर्ववाडा आहे, पश्चिम वाडा आहे, उत्तर वाडा आणि दक्षिण वाडा. आता यंदा पूर्ववाड्याची पहिली दिंडी आहे, त्याच्यानंतर दक्षिण वाडा, त्याच्यानंतर पश्चिम वाडा आणि उत्तर वाडा, असं ह्या सर्कलमध्ये दरवर्षी या दिंड्या होत असतात. ज्याची पहिली येते त्याचा उत्साह तर जबरदस्त असतो आणि खूप डेकोरेशन. पूर्वी तर असं चालायचं की स्टेजवरती प्रत्येक वाड्याचे सीन, प्रत्येक दिंडीच्या वेळी सीन साजरे केले जायचे. अगदी ऐतिहासिक, सामाजिक विषयावरती घेऊन इकडे सीन साजरे केले जायचे. यंदाही काही सीन, चलचित्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खूप उत्साहाचं वातावरण असतं. या मंदिरात विविध ठिकाणाहून भजन करण्यासाठी इकडे भजनी मंडळ येतात आणि 10 मिनिटं या मंदिरात भजन करायला मिळणं म्हणजे खूप मोठी भाग्याची गोष्ट अशी समजली जाते. आजचा खूप जबरदस्त विषय आपण तुमच्यासमोर घेऊन येतो आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपण कोण या सप्त्याला येऊन गेले आहेत आणि या आनंदवाडीतील ग्रामस्थ कोण कोण व्हिडिओ हा पाहत आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. मी आता मंदिराच्या गाभाऱ्यात आहे आणि विठू माऊलीचं दर्शन घेऊया पहिल्यांदा आणि या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि किती भाविक या फुलांवरनं आणि हारांवरनं तुम्हाला समजत असेल की किती भाविक या सप्ताहासाठी भेट देतात आणि माऊलीच्या चरणी नतमस्तक होतात. खूप छानपैकी पाठचं डेकोरेशन केलेलं आहे, सजवलेलं आहे गाभारा. आणि मंदिराच्या बरोबर सभा मंडपात इकडे वेगवेगळ्या गावाहून येणाऱ्या दिंड्या तुम्हाला पाहायला मिळतात. आपण बघतो खूप छान वातावरण निर्माण.
आणि हे सगळे दिंडीतले आपले वारकरी.
मित्रांनो छानपैकी विठुरायाचं दर्शन घेतलं, अगदी दिंडी मंडळ येत आहेत, खूप छानपैकी भजन करत आहेत, प्रत्येक वाड्याचे दिंड्याही निघत आहेत. आता पहिली आपण दिंडी बघितली, मी आता गाभाऱ्यात आहे आणि आपल्यासोबत या आनंदवाडीचे अध्यक्ष आहेत. या अध्यक्षांकडनं आपण एकंदरीत या सप्ताहाचा इतिहास जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो आपल्यासोबत या गावचे अध्यक्ष तसेच आमचे मित्र प्रदीप कोयंडे आहेत. या मंदिराचा आणि या गावचा या सप्ताहामागे खूप मोठा इतिहास आहे. आपले अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं आता आपण जाणून घेऊ. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ त्यांचे अध्यक्ष मी प्रदीप कोयंडे. आमचा आनंदवाडी गावचा इतिहास असा आहे सप्त्यानिमित्त. तर 1936 साली सप्ताह स्थापन झाला आमचा. त्याच्या आधी असं काय सप्त्याचा वगैरे विषय नव्हता, पण आचरा या गावात त्यावेळी सप्ताह होता आणि त्यावेळी पाहुणे आपले तिकडचे होते, गावचे आमच्याच समाजाचे आचऱ्याला लोक आहेत, सगळे मंडळी आहेत. मग ते असे त्यांच्या सप्त्याला आमच्या इकडचे काही लोक गेलेले होते. तर तिकडे गेले असताना तिकडे त्यावेळी करंजाचा प्रसाद होता. आता तो प्रसाद होता, मग इकडचे गावात गेल्यामुळे त्यांना तो दिलेला होता प्रसाद. त्यावेळी गाडीचा प्रवास नव्हता, चालत लोक एवढ्या दूर मैलोन चालत प्रवास करायचे. तर येते वेळी ते लोक तिथून ते करंजा घेऊन येत होते. करंजा घेऊन येत असताना संध्याकाळ झाली, संध्याकाळची कातर वेळ झाली असता त्यांच्याकडे एकाने कोणीतरी करंजा मागितली. यांनी करंजा नाही दिले, कारण त्यावेळी कसं असं मुबलक प्रमाणात, जास्त असं विपुल प्रमाणात नव्हतं, किरकोळ असं सगळं असायचं धान्य वगैरे. त्यामुळे तसं त्यांनी दिलं नाही. त्यांना माझ्या मुलांना पाहिजे आणि मला दिलेला आहे प्रसाद असं झाला. तो घेऊन आला घरी. घेऊन आल्यानंतर त्यांनी तो प्रसाद खाल्ला आणि खाऊन नंतर त्याच्यानंतर त्यांना त्रास व्हायला लागला. म्हणजे इकडे ती साथ आली, अगवणीची साथ लागली आणि त्यामध्ये भरपूर असे जीवितहानी व्हायला लागली. जीवितहानी झाल्यानंतर मग करायचं काय. इकडे आमचं त्यावेळी छोटंसं कौलारचं मंदिर होतं, भिंतीवरती चित्र होतं विठ्ठल रखुमाईचं. मग तिकडे काही लोकांनी साकडं घातलं. नंतर आमचा तिकडे मांड आहे खाली, चौचार जो आमचा आकार तिकडे आहे ना, तिकडे त्यावेळीच्या लोकांनी हा प्रकार थांबला पाहिजे, एकामागून एक असे प्रयत्न होत होतं. मग त्यावेळी तिकडे त्यांनी टाळी धरली. या मंदिरात त्यावेळी टाळी धरलेली नव्हती, खाली मांड आहे त्या ठिकाणी टाळी धरली आणि त्या टाळी धरल्यानंतर सतत असे हरिनामाचा गजर चालू केला आणि गजर चालू केल्यानंतर हा जो काय प्रकार होता तो सर्व कमी होत गेला आणि सगळा प्रकार थांबला. मग त्याच्यानंतर आषाढीच्या नंतरची त्यावेळीचे पूर्वज जे होते ते खूप हुशार होते असं आता एकंदरीत वाटतं. आताच्या त्यांचं जे नियोजन आहे त्याच्यावर त्यांनी करून ठेवलं आहे, तेच आम्ही आता पुढे चालवतो. त्यावेळी त्यांनी बरोबर आषाढीच्या पुढची कामिका एकादशी 15 दिवसांनी येणारी कामिका एकादशी आहे आणि त्या कामिका एकादशीला त्यांनी इकडे जे काय भिंतीवर चित्र होतं त्याच्यासमोर त्यांनी टाळी धरली. म्हणजे हरिनाम सप्ताह चालू केला. सकाळी आषाढी दिवशी सकाळी 9:30ला सुरुवात करून तो दुसऱ्या दिवशी त्याच टायमिंग म्हणजे त्याच्यामध्ये अजून 5-10 मिनिटं वाढ करून तो समाप्तीला घेतला. समाप्ती करून मग त्याच्यानंतर 10 अवतार, दशावतार म्हणतो जे ते खेळले जातात, हंडी बोलली जाते, हे सगळे. त्याच्यानंतर प्रत्येक घरातून प्रसाद येतो, म्हणजे करंजा, पोळ्या, हे प्रकार सर्व आणि भाजी असे ते सर्व लोक घेऊन येतात. आणि मग त्याचा जो कृष्णाने काला केला, दही काला, त्या पद्धतीचा काला करून त्या काला सर्व लोकांना जमलेल्या तो द्यायचा. म्हणजे प्रत्येक घरातलं त्याच्यात एकत्र करून तो जो काही काला केलेला आहे त्याची चव आहे ना ती आजपर्यंत बदललेली नाही. त्याला एक प्रकारची वेगळीच चव येते. आणि मग त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी महाप्रसाद वगैरे करून हा घटाची विसर्जन वगैरे हे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी. तसं बघितलं आमचा गाव पूर्ण मत्स्यमारी, पण त्यावेळीचे लोक एकदम सुशिक्षित होते, म्हणजे विचारपूर्वक निर्णय घ्यायचे आणि ते आता आम्हाला समजत आहे. मग त्यावेळी ते मासे मारणारे सर्व लोक असून सुद्धा मासे कोणी मारत नव्हते. 3 दिवस मारायचे नाही, मासे खायचे नाही, हा त्यांनी त्यावेळी नियम घालून घेतला आणि तसाच तो आजपर्यंत चाललेला आहे.
आम्ही सर्व मच्छीमार लोक एक गाव सगळा एक समाज आम्ही आहोत आणि त्या पद्धतीत आजपर्यंत तसं चाललेलं आहे. आज 2024 चालू झालं आहे, पण त्याच उत्साहात त्याच जोमाने अजून त्याच्यात भर करत ह्या पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन 3 दिवस बेधुंद होऊन त्याच्यामध्ये तल्लीन होऊन इथे हा हरिनाम सप्ताह साजरा करतो आमच्या गावामध्ये. आणि आज तर तुम्ही या परागने जे काही शूट केलं आहे ते तुम्ही प्रत्यक्षात बघणारच आहे. म्हणजे त्याचं आजचे जे स्वरूप आहे ते आजचं हे जे मंदिर आपण बघताय हे आमचं 3रं मंदिर आहे. याच्या आधी 2 मंदिर होऊन गेली आणि हे मंदिर आम्ही एक 5-6 महिन्यामध्ये पूर्ण करून या पांडुरंगाने आपला सप्ताह साजरा केला आहे. म्हणजे मंदिर ते जुनं मंदिर असताना त्याच्यानंतर आमचा निर्णय झाला आणि ते विसर्जन हे करून जीर्ण करून नवीन परत प्रस्थापित केला आणि तो आजपर्यंत तसा हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि या सप्ताहाची आता व्याप्ती खूप मोठी होत चालली आहे. म्हणजे आपले मित्रमंडळी पाहुणे त्यांचे मित्रमंडळी त्या निमित्ताने गावात येतात. खूप छान पद्धतीने हा सप्ताह साजरा केला जातो. अगदी वर्षभर आतुरतेने वाट पाहिली जाते या सप्ताहाची आणि खूप छान इतिहास आहे आपल्या या सप्ताहाला. कारण कोकणातल्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक सणाला, प्रत्येक उत्सवाला एक छानपैकी इतिहास असतो. तसाच इतिहास आपल्या आनंदवाडीला आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि माऊलींची मूर्ती बघा खूप छान. आणि याच्यानंतर आपण बघणार आहोत की या सप्ताहामध्ये दिंड्या कशा येतात ते. पहिली दिंडी आपली पूर्ववाड्याची बघितली, त्याच्यानंतर दक्षिण वाडा, पश्चिम वाडा आणि उत्तर वाड्याची आपण दिंडी पाहूया. दक्षिण वाड्याची दिंडी बाहेर पडली आहे. तिकडून आपण या गावात एंट्री करतो. तिकडे राम मंदिर आहे. राम मंदिराकडनं ही दिंडी बाहेर पडते आणि तिकडे चिमगा महोत्सव सुरू असतो. चिमगा महोत्सव साजरा केला जातो. तिकडे ही दिंडी आता आली.
मंदिरामध्ये आहेत आणि रात्रीचे 2:30 वाजले आहेत आणि अजूनही दुसऱ्या दिवशी 10 वाजेपर्यंत हा सप्ताह चालतो. अखंडपणे चालणारा सप्ताह. देवगड तालुक्यातील वेगवेगळ्या गावची भजने इकडे येऊन या विठुरायासमोर आपली सेवा सादर करत असतात. अजून एक दिंडी बाकी आहे.
उत्सवातील शेवटची दिंडी, ज्याची शेवटची दिंडी असते ती आता शेवटची दिंडी मंदिराच्या समोर आली आहे.
झालेला आपला हरिनाम सप्ताह आज सकाळी 10 वाजेपर्यंत चालणार आहे आणि आता वाजलेले आहेत 8:30. अजून 1.5 तासाने हा हरिनाम सप्ताह संपेल आणि त्याच्यानंतर जे आहे ते आपल्या देवांनी दशावतार खेळले, ते दशावतार खेळले जातील ते